नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात. इर्टिगा आणि रिक्षाच्या जोरदार धडकेत रिक्षा चालकासह महिला गंभीर जखमी. दुचाकी चोराच्या एका तासात आवळल्या मुसक्या. महाड पोलिसांनी केली दमदार कामगिरी. अलिबागच्या सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळून देखील कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांचे आभार. आणि पोफळी गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला उर्स संपन्न. हजरत पीर अकूस खा बाबांच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. महामार्गावरील परशुराम घाटात इर्टिगा आणि रिक्षाची जोरदार धडक झाली आहे. या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अपघातात रिक्षा चालक आणि रिक्षामधील महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. तसेच या जखमींमध्ये 2 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातून मोटारसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पकडलंय. त्यानंतर इतर काही संशयित चोरट्यांना देखील अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध ठिकाणाहून चोरलेल्या बाईक आणि 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. महाड शहरात मोटारसायकल चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं. त्यानुसार सागर वीरेंद्र सिंग सोळंकी याला शिताफीनं पकडण्यात आलं. त्यानंतर त्याने युवराज विठोबा जगताप, सुहास रमेश नाईलकर या दोघांना देखील पकडण्यात पोलिसांना यश आले. महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. उसगाव आणि टेमघर या ठिकाणाहून एक मोटरसायकल चोरीला गेली होती. जसे ते फिर्यादी पोलीस स्टेशनला आले तसे आम्ही लगेच स्पॉटवर रवाना झालो आणि स्पॉटवर रवाना झाल्यानंतर आमचे काही गुप्त बातमीदार असतात, ते बातमीदार आणि CCTV असे आम्ही आरोपीच्या पाठीमागे आरोपीला शोधत महाड शहराच्या एका बाजूला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला गाडी भेटली आणि आरोपी त्याच्या गाडीच्या कुठेतरी लांब थांबला होता. तर तो आरोपी येण्याची आम्ही वाट पाहिली. आरोपी जसा आला त्याला तसा आम्ही पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्याला अक्षरशः फिल्मी स्टाईलने एक अर्धा किलोमीटर पाठलाग करून नदीच्या किनारी एकदम त्या साईडला पाणी आणि ह्या साईडला झाडे झुडपं त्याच्यामध्ये आमची पोलीस घुसून त्याला रंगेहात पकडलं. त्यानंतर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडे बघितलं असतं त्याच्यावर ऑलरेडी तो गुन्हेगार होता आणि 3 वर्षे जेलमध्ये राहून आलेला होता. त्याच्यावर एक 4-5 गुन्हे दाखल आहेत, सिरियस गुन्हे. त्यानंतर तपासादरम्यान आणखी 2 आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून एकूण 11 गाड्या चोरी त्यांनी केलेल्या आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्यापैकी 10 गाड्या आत्तापर्यंत आपण जप्त केलेल्या आहेत. त्या सर्व गाड्या आणलेल्या गाड्या ह्या भिवंडी जिल्हा ठाणे इथून आणली, त्यानंतर प्रतापगड या ठिकाणाहून आणली, मंडणगडून आणल्या, रुपवलीहून आणल्या, महाड शहरातून आणल्या आणि इतर भागातून ह्या सर्व गाड्या आणलेल्या आहेत. आणखी तपास चालू आहे. इतर आणखी गाड्या आम्ही निष्पन्न करून रिकव्हर करण्याची आम्ही तयारी केली आहे. कदाचित जे चेकिंग होत आहे त्या पुरेशा प्रमाणात होत नाही असं म्हणता येईल आपल्याला, पण ते होतच नाही असा काही भाग नाही आहे. कदाचित असं म्हणता येईल की जे होत आहे ते तोकडं ठरत आहे, थोडंसं उणीव राहते आहे त्यामध्ये. तर आपण प्रायव्हेट सिक्युरिटीज असतील किंवा पब्लिक असेल किंवा पोलिसांचंही थोडंसं मॅनपॉवर वाढवून किंवा नाईटला असलेलं पोलिसांचं प्रेझेन्स वाढवून ते आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी कारणं सांगून त्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्या टाळल्या तर त्याच्यामध्ये चोरांचं फावणार आहे. नारायण राणे हे लोकसभेसाठी उमेदवार असतील तर आमचा विजय नक्की आहे. चांगल्या फरकांनी आम्ही विजयी होणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केला आहे. रणशंकनाचा फुंकलं गेला आहे. काही दिवसामध्ये आचारसंहिता, त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि ह्या कोकणाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ही निवडणूक काही नवीन नाही आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण आणि शिवसेना हे वेगळं नातं आहे. आणि आत्तापर्यंत इतिहासामध्ये पाहिलं तर नारायण राणेंना मोठं कोणी केलं? 4 शब्द शिवसेनेने मोठं केलं.
आणि म्हणून त्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण इतिहास पाहिला तर वैभव नाईक सारख्या एका तरुण तडफदार तरुणाने त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये पराभूत केलं आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीला उमेदवार असतील तर आम्ही निश्चितपणे चांगल्या फरकाने निवडून येऊ हा मला विश्वास आहे. त्यांनी आमच्यासमोर यावंच. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाचे उमेदवार विनायक राऊतसाहेब एकदा निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले, तिसऱ्यांदा निवडून ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा देवडे पुलाचा प्रश्न गंभीर बनला असून हा पूल साधारणतः 45 ते 50 गावांसहित खेड शहराला जोडणार आहे. 12 वर्षांपूर्वी या पुलाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं. त्या पुलासाठी भरघोस निधीची तरतूद देखील करण्यात आली होती, परंतु ठेकेदारानं हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी केलाय आणि त्यांनी आजपासून उपोषण सुरू केले. देवणे पूल आणि जोड रस्त्याच्या कामातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही किंवा तसे आदेश दिले जाणार नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं राजपूरकर यांनी सांगितलंय. देवणे पूल व जोड रस्ता या कामाच्या दर्जाहीन काम, नियोजनशून्य काम बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नियोजनशून्य कामाच्या विरुद्ध या ठिकाणी मी आज उपोषणात बसलो आहे. उपोषणात बसण्यापूर्वी वारंवार त्या खात्यातील उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधत होतो. तो संपर्क या ठिकाणी मी साधला. त्यानंतर त्यांनी मला चर्चेलाही बोलवलं, परंतु ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं कोणत्याही प्रकारे पालन केलं गेलं नाही. किंबहुना आपण जर काम बघितलं तर ते अगदीही नियोजनशून्य काम आहे. प्रत्येक जी क्वांटिटी ठरलेली असते त्यांचं जे काम आहे, जेवढ्या पैशाचं काम आहे तेवढे पैसे संपेपर्यंत त्यांनी काम करून घेतलं, परंतु त्याचा उपयोग जनतेसाठी किती होतो हे एक प्रश्नचिन्ह आणि संशोधनाचा विषय या ठिकाणी होईल. पैसे खर्च करण्यासाठीच बांधकाम विभाग या ठिकाणी आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सदर ते काम जे या ठिकाणी झालेलं आहे ते नियोजनशून्य आणि दर्जाहीन काम आहे असं माझं आरोप आहे. आरोप नव्हे, मला खात्रीच आहे. परंतु ते करत असताना ते नियोजनशून्य किंवा जे दर्जाहीन काम झालेलं आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? ती सदरची जबाबदारी ठेकेदाराची आहे की बांधकाम विभागाची आहे ह्याची जबाबदारी त्यांनी फिक्स करावी. यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो. तसेच दोषींवर कारवाई व्हावी आणि ते काम योग्य पद्धतीने करून घ्यावं ही तेवढीच माझी मागणी या ठिकाणी आहे. मान्य कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. ते येईपर्यंत या ठिकाणी मी बसणार आहे. चौकशी करून त्यांनी योग्य अहवाल मला देतील किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याचं पत्र मला या ठिकाणी ते देतील. त्यावेळेलाच मी या ठिकाणी उपोषणास बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर ते नायरी या रस्त्याची सुरक्षा भिंत कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. या विरोधात आता शृंगारपूरचे ग्रामस्थ आणि सरपंच यांनी आक्रमक पावित्र्य घेतल्याचं पाहायला मिळालं. शृंगारपूरच्या सरपंचांनी तर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच उपोषण सुरू केलंय. ग्रामपंचायत शृंगारपूर कार्यक्षेत्रातील नायरी फाटा येथे सन 2019-20 मध्ये जी संरक्षित भिंत वाहून गेली होती तिचं नव्याने RCC बांधकाम व्हावं. तसेच नायरी फाटा ते 400 मीटरचा जो रस्ता आहे, जो आज रस्ता संपूर्ण प्रवासाला धोकादायक झाला आहे. कित्येक लोकांचं या रस्त्यावरून अपघात झालेले आहेत आणि याची पूर्ण कल्पना संपूर्ण प्रशासनाला, संबंधित खात्याला आम्ही सन 2019-20 पासून तर आज 2024 सालापर्यंत जवळजवळ 5 वर्ष आम्ही या संपूर्ण घटनेची माहिती सर्व डिपार्टमेंटला आम्ही दिलेली. परंतु कुठल्याही परिस्थितीत आज 5 वर्ष झाली तरी या संबंधित ग्रामपंचायत मागणीकडे शासनाने संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत या दोन्ही मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत आपल्या देहाची कुठलीही पर्वा न करता या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यामुळे आपण याची शासनाने दखल घ्यावी. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे कारले. या गावासह अलिबाग लगत असलेल्या गावातील बरेच शेतकरी सफेद कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात.
गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या सफेद कांदा हा व्यवसाय येथील शेतकरी करतात. परंतु गेले 3 ते 4 वर्षे कार्ले खिंडीपासून ते वडखळ, वाशी फाटा, पनवेल, पळसपे इथपर्यंत बरेच व्यापारी दुकानदार हे पिशवीत भरून कांद्याची विक्री करताना पाहायला मिळतात. त्यामुळे अलिबाग येथील कांदा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतोय आणि नुकसान देखील होते. याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. यासाठी अलिबागमधील कांदा शेतकरी आणि व्यापारी सुद्धा तितकाच जबाबदार आहे. कारण अलिबागच्या सफेद कांद्याला महाराष्ट्र शासनाकडून GI मानांकन मिळून सुद्धा अलिबागमधील कांद्याचे शेतकरी आणि व्यापारी एकत्रित संघटित होत नसल्यानं याचा फायदा बाहेरचे व्यापारी आणि इतर जिल्ह्यातील सफेद कांदा हा पिशवीत भरून अलिबागच्या कांद्याच्या नावाने विकत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची विनंती प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी केली आहे. हा कांदा बाहेरचा आहे. हा कांदा अलिबागचा आहे. शेंगडीचा कांदा हा कांदा लवकर येतो आणि हा कांदा उशिरा येतो. त्याच्यामुळे अलिबागच्या कांद्याला भाव मिळत नाही आहे. तर अलिबागच्या कांद्याला भाव मिळण्यासाठी सगळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नंबर तयार करून हा कांदा विकला तर आपल्याला भाव मिळेल. आपल्या सफेद कांद्याची ओळख ही माल आहे आणि आपण बघायला गेला तर पोयनाडपासून पनवेलपर्यंत जो कांदा पिशवीच्या माध्यमातून विकला जातो तो बाहेरचा कांदा आहे. तो भेसळयुक्त कांदा आहे. तो आपल्या कांद्याच्या नावाखाली विकला जातोय. त्यामुळं आपल्या कांद्याला जे GI मानांकन मिळाले आहे त्यामुळे कायदेशीर संरक्षण देखील मिळालेलं आहे. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्याने एकत्र येऊन एक रजिस्ट्रेशन करून स्वतंत्र बारकोड घ्यावा आणि त्या बारकोडच्या माध्यमातून जर आपला कांदा विकला तर यातून ग्राहकाची पण फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्याची पण फसवणूक होणार नाही. तर त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सफेद कांदा, सुटा कांदा आणूनशी जो अलिबागच्या नावाखाली विकतात त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं या जी वेळ आलेली आहे. तर मी एकच सांगेन सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी ही सगळी भेसळ रोखण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला आज जर 20 ते 25 लाख रुपये खर्च करून आपल्याला आज GI नामांकन मिळवून दिले, त्याचं आपण कुठेतरी सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन जर आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं तर हा आज जी लोकांची फसवणूक होणार आहे किंवा पर्यटक जे मोठ्या प्रमाणात आज आकर्षित आहेत अलिबागमध्ये किंवा त्या कांद्याच्या मालीसाठी जे ओळखलं जातं अलिबाग, त्यासाठी जे आज जो प्रॉब्लेम आहे तो एकच फक्त ग्राहकाची फसवणूक होते. आज आपण त्याचं रजिस्ट्रेशन करून जर प्रत्येक शेतकऱ्याला जर त्याचा बारकोड मिळाला तर कुठल्याही ग्राहकाची किंवा कुठल्याही प्रकारच्या पर्यटकाची फसवणूक होणार नाही याची आपण खात्री देऊ शकतो. इको विक्रम मिनीडोरमध्ये VLTD म्हणजेच व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस लावणे अनिवार्य करण्याचे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यामुळे व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस नसलेल्या वाहनांच्या पासिंगमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. इको विक्रम मिनीडोर चालक मालकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी पाहायला मिळत होती. मात्र आता VLTDची सक्ती शासनानं हटवल्याने रायगड जिल्ह्यातल्या विक्रम मिनीडोर चालक मालक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. आणखी एक भाऊंच्या शिरपेचामध्ये मानाचा तुळा समाविष्ट झाला. शासनाने GPS रिचार्जची जी सक्ती केली होती ती रिचार्जची सक्ती आज शासनाकडून रद्द करण्यात आली. ज्या गाडी चालकांचे GPS अभावी फिटनेस रखडले होते ते फिटनेससुद्धा निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. शासनाच्या आडमुठी धोरणामुळे आज आपल्या टॅक्सी चालकांना साधारणतः 8 ते 9 हजार रुपयाचा भूर्दंड सोसावा लागत होता, परंतु त्यामधून आता मुक्तता मिळालेली आहे. विजय भाऊंच्या माध्यमातून अनेक आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनाची परिणिती म्हणून त्यामध्ये आज आपल्याला फलश्रुती यश प्राप्त झाले. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील नागाव, गोरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप विधान परिषद गटनेते तथा मुंबई बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. या कामांमध्ये नागाव बस थांबा अंतर्गत काँक्रीटी रस्ता आणि गटार लाईन अशा एकूण अंदाजपत्रकीय रक्कम 18 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार दरेकर यांच्या समवेत भाजप जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुणकर, महिला मोर्चा सरचिटणीस कुद्री मोती, माणगाव तालुका सरचिटणीस युवराज मुंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माणगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीला कमी लेखण्याचा कुणीच प्रयत्न करू नये, कारण जगातला सगळ्यात मोठा आमचा पक्ष आहे. देशात सर्वात जास्त सत्ता असणारा आमचा पक्ष आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं काय आहे, अशा प्रकारचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला हिणवलं गेलं आणि निश्चितच त्याचं दुःख, वेदना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी या जिद्दीनं, ईर्षेनं या ठिकाणी या नागाव ग्रामपंचायतीवर झेंडा फडकल्यानंतर हा मेळावा घेतला, म्हणून मी उपस्थित आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्ताने मी एक संदेश दिला आहे की यापुढे होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, युती धर्म आमचा पाळून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी ताकदीनं लढेल. आमचं त्या ठिकाणी मानाचं स्थान असेल. अलिबाग तालुक्यातल्या चिखली गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रघुनाथ पाटील, अनिल पाटील आदींनी शिंदे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, जीवन पाटील, प्रमोद पाटील, शाखा प्रमुख आदी उपस्थित होते. रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आंबेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. गरजूंना मोफत उपचार आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या भेडसावत असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी रुग्णांना मोफत सेवा मिळावी याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वांनी याचा लाभ घ्या. सर्व फुकट आहे, इथे काय पैसे देऊन काय करायचं नाही आहे. आणि असंच सगळ्यांनी त्यांना पण सहकार्य करायने आपल्याला पण ते सहकार्य करताय. हॉस्पिटलचा या इलाज चांगला होतोय, हिच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आहे. इथे इलाज पण चांगला आहे, इथे माणसं पण खूप यायला लागल्यात आहेत. अशीच सगळ्यांनी इथे यायचं आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव गाजवायचं. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री महिला माननीय अदिती तटकरे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत इथं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये विविध उपचारासाठी आणि विविध उपचार घेऊन ज्या ह्या ग्रामीण भागाच्या नागरिकांना ग्रामस्थांना जे महत्त्वाची मदत आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ती माननीय मंत्री महोदयांनी दिली. त्याबद्दल मी मंत्री महोदयांचा आभार मानतो. प्रत्येक रोगावरच्या ह्याच्यावरच्या ज्या मशिनरी असतील, डायबिटीज असेल, प्रेशरचा असेल, रक्तगट असेल, चष्म्याचा असेल किंवा SCD असेल, वेगवेगळ्या रोगांचे उपचार करण्याचे सर्व डॉक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि ह्या सगळ्या ग्रामीण भागातील जनतांनी ह्याच्यात भाग घ्यावा आणि जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमाच्या इमारतीमध्ये त्या गेल्या महिन्यातच माननीय लोकप्रिय खासदार तटकरे साहेबांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचा लाभ आज ह्या इमारतीच्या माध्यमातून आपल्याला आदित्यताई मंत्री महोदय यांच्या बाजूला आपल्याला मिळतोय. श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवाला हजेरी लावली. डोंबिवलीतील प्रीमियर मैदानात हा महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक उपक्रम दादा भुसे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीनिवास कल्याण उत्सव, दिव्य कल्याण उत्सव याचं आयोजन डोंबिवलीमध्ये होतं आहे. मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षरशः तिरुपती बालाजीला तो लग्न सोहळा होतो तसाच अगदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने तिरुपती बालाजी देवस्थान आणि त्याचा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली. निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली आहे. गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
हजरत पीर सिकंदर अली शाह पीर बाबा अकुस खा बाबा यांची दरगाह हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ आहे. माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक मानला जातो. कोकणात 1500 ते 1600 दरम्यान लोकांच्या 7 भावांचे राज्य होते. त्यांच्यात भांडणे होती. राजे असल्यानं ते लोकांना अन्यायाने वागवित होते. अशा वेळी कोकणी लोकांचा एक गट विजापूरच्या अली आदिल शाहकडे गेला. कोळी राजा हा अत्याचारी आहे आणि प्रजेला त्रास देतो, तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बादशहाने लढाई करून आमची सुटका करावी अशी विनंती या गटाने आदिल शहाला केली. बादशहाने हे मान्य केलं आणि दरबार भरवला. त्यात सर्व जाती धर्माचे शूर सेनापती होते. पीर आकुस खा बाबा हेही एक सेनापती आणि लोकजागृती करणारे संत होते. त्यांनी कोळी राजाशी लढाई करण्याचा शब्द बादशाला दिला. बादशाने त्यांना मान्यता दिल्यानंतर ते विजापूरहून निघाले. कोकण नदीच्या घाटमाथ्यावर येऊन बाबांनी छावणी तळ ठोकला. कोळी राजा आणि विजापूरकर यांच्यात युद्ध सुरू झालं. विजापूरच्या सेनेने कोळी राजांच्या सेनेला हटवीत पुढे आणले. आता ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी येऊन बाबा लढता लढता शहीद झाले. बाबांबरोबर ते 7 सेनापती पाठवले. त्यात इस्माईल खान, अल्सखा खान, भाई खान, करीम खान, इब्राहिम खान, सत्तर खान आणि इतर सेनापती दाभोळ खाडीपर्यंत मुकाबला करीत होते. या सैन्यात शिंदे, मोकाशी यांचाही समावेश होता. या लढ्यात कोळी राजाचा पराभव झाला. विजापूरचा आदिलशाह बादशहाचे राज्य सुरू झाले. बरेच दिवस गेल्यानंतर बादशाह यांच्या स्वप्नात पीर बाबा गेले. मी शहीद झालो आहे, त्या ठिकाणी माझ्या दिवाबत्तीकरिता सेवक पाठवा असे त्यांनी सेवक सय्यद मुस्तफा यांना पाठवले. त्यांना 7 गावांचे इनाम दिले. बादशाह यांनी कोकणात पाठवले. तेथे मानाने राहिले. दर्ग्याच्या देखभालीबरोबर त्यांनी लोकसेवा सुरू करून आपले स्थान निर्माण केले. पोफळी येथील हजरत पीर आकुस खा बाबांच्या दर्शनाला येतात. संपूर्ण महाराष्ट्रात जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. शिरगाव पंचक्रोशीतील पोपळी येथील आकुस खान हजरत पीर सिकंदर अली शाह उर्फ आकुस खान बाबा यांचा आज उरूस आहे आणि या उरसानिमित्त हिंदू, मुसलमान सर्व जाती धर्माचे लोक या बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आणि या बाबांची ख्याती अशी आहे की हे नवसाला पावतात लोकांच्या आणि त्यामुळे भयंकर श्रद्धा आहे. आम्ही हिंदू धर्मीय असूनसुद्धा दरवर्षी इथे आम्ही येतो आणि सय्यद बंधू तर आमचे बंधू आहेत, त्यामुळं त्यांच्याशी आमचे घरोब्याचे संबंध असतात अगदी. आणि आम्ही हे दोन्ही म्हणजे उरूस असू दे, आमच्या महाकालीची यात्रा असू दे, शिमगा उत्सव असू दे, आम्ही हिंदू मुसलमान अगदी राष्ट्रीय एकात्मता जशी जोपासली जाते त्या पद्धतीने आम्ही ही जोपासतो. आम्ही सर्व सय्यद बाबाचे खादिम आहोत आणि आमचा उरूस हा परंपरा 1600पासून जे उरूस चाललेला आहे हे हिंदू मुस्लिम एकात्मता उरूस आहे आणि रत्नागिरी ते महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं नाव प्रसिद्ध आहे. आणि परंतु काही भाविक येतात, हिंदू मुस्लिम एकत्र उरूस भरला जातो. इथं कुठल्या समाजाचा जाती बघल्या जात नाही. जे समाज येतो हे समाजाचा सर्वांचा मान सन्मान केला जाते. काही इथले राजकीय पुराडे असो किंवा इथले ग्रामस्थ असो सर्वांचा मान सन्मान दिला जातो आणि हे आमची परंपरा सर्वांना चालू आहे. आणि जे उत्सव होतो ह्या उत्सवामध्ये कुठली अडचण येत नाही ह्याची आम्ही खात्री देतो आणि ह्याच्या पुढे कुठली अडचण कुठल्या समाजाची येणार नाही. आणि हे समाज 3 गावाचा समाज हा एकत्र असल्यामुळं एकत्र आई महाकाली आणि आकुसोबा ह्या दोघांचा एक मताने एक चित्ताने सर आमचं यांची हुकूमत चालते आणि ही परंपरा चालू राहणार आणि इथं कुठला दुजावा होणार नाही याची आकुसोबाची मार्फत आम्ही गवाही देतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.